नमस्कार. विशेष मुलाखतींच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विशेष मुलाखतीच्या या सत्रातले पाहुणे आहेत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर सुधीर फडके. श्रीधर फडके यांचं या चर्चेत स्वागत आणि मुद्दा आहे तो गीत रामायणाचा. 500 वर्ष संघर्ष करून हिंदू जे मंदिर प्राप्त करू पाहत आहेत त्या मंदिराच्या साठी प्रत्येकानं प्रयत्न केलेले आहेत. मराठी मनाला असलेली रामाची गोडी अधिक वाढावी याच्यासाठी जी मंडळी कार्यरत होती त्यात गदिमा आणि सुधीर फडके आणि त्यांच्या संपूर्ण चमूचं योगदान अजिबात विसरता कामा नये. विसरलं जाणं शक्य सुद्धा नाहीये, पण त्याची पुन्हा आठवण करून देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आजच्या मुलाखतीचं तेच निमित्त आहे. प्रभू रामाच्या भव्य श्रीराम मंदिराच्या साठी ज्यांनी ज्यांनी जे जे काही केलं त्यांच्या त्यांच्या त्या त्या कामाची दखल घेणं, कौतुक करणं आणि आभार मानणं. आज बाबूजी अर्थात सुधीर फडके आपल्यात नाहीत, पण त्यांचा वारसा श्रीधर फडके चालवतायत. त्यांच्याशी आपण गीत रामायणाच्या प्रवासाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. आपण कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. जी जय महाराष्ट्र चॅनेल आणि त्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम. नमस्कार. आणि आमच्याकडूनही आपल्याला अगदी थेट स्पष्टपणे जय जय श्रीराम असं म्हणायला आम्हाला कोणत्याही प्रकारे कुठलीही खंत वाटत नाही. श्रीधर फडकेजी, आपण संपूर्ण गीत रामायणाचा प्रवास अनुभवलेला आहे. त्या प्रवासातला मूळचा मुद्दा असा आहे की हा प्रवास सुरू का झाला. मराठी मनाला रामापेक्षा विठ्ठलाचं कौतुक जास्त आहे असा प्रचार केला जातो. खरं तर ज्या पावनभूमीत महाराष्ट्राच्या पंचवटीत नाशिक इथं प्रभुराम येऊन गेले त्या महाराष्ट्राला रामाचं कौतुक नसेल हा केवळ अपप्रचारच असू शकतो. पण तरी सुद्धा गदिमांनी आणि बाबूजींनी हेच रामप्रेमाचं बीज महाराष्ट्रात अधिकाधिक कसं रुजेल याच्यासाठी प्रयत्न केले. हा प्रवास सुरू का झाला, मराठीत रामायणाचं गीत असावं ही भावना कोणाला सुचली आणि ती पुढे वाढली कशी. पुणे आकाशवाणीवर एक अतिशय रसिक असे अधिकारी होते. म्हणजे त्या गाण्याचे अत्यंत त्यांना आवड होती आणि क्लासिकलची आवड होती. बालगंधर्वांचे ते निस्सिम भक्त होते. त्यांचं नाव होतं श्री सीताकांत लाड. त्यांची आणि गदिमांची आणि बाबूजींची चांगली घट्ट मैत्री होती. एकदा सीताकांत लाडांच्या मनात आलं की एक असा कार्यक्रम आकाशवाणीवर करावा की जो जास्तीत जास्त काळ चालेल. आणि असा कुठला कार्यक्रम असू शकेल तर तो म्हणजे एक रामायण. आणि म्हणून त्यांनी ही कल्पना गदिमांच्या कानावर घातली आणि ह्याच्यातून गीत रामायण जन्माला आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे 1 एप्रिल 1955 या दिवशी रामनवमी होती आणि गीत रामायणाचं पहिलं गाणं त्या दिवशी सकाळी प्रसारित झालं पुणे आकाशवाणीवर. आणि एक आपल्याला गंमत सांगायला मला आवडेल. गंमत म्हणजे काय घडलं नेमकं. गीत रामायण घडत असताना वेगवेगळ्या आणखी घटना अनेक घटना घडत होत्या. त्या म्हणजे 31 मार्चला रात्री बाबूजी आकाशवाणी केंद्रावर गेले. पुणे आकाशवाणी केंद्रावर. पुणे आकाशवाणी केंद्र होतं हे त्यावेळेला पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ सेंट्रल बिल्डिंग आहे तिथे होतं. आणि तिथे त्यांना गदिमा भेटले आणि बाबूजीने त्याला म्हटलं, अहो माडगुळकर मला गाणं द्या, मला अजून गाणं मिळालेलं नाहीये. गदिमा म्हणाले, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वीच दिलेलं आहे. आणि त्यांचा थोडासा सुखसंवाद त्यावेळेला घडला. आणि मग सीताकांत लाडांनी गदिमांना सांगितलं की ते काही नाही, मला नवीन गाणं आता तुम्ही परत लिहून द्या आणि ते आपल्याला आजच्या आज रेकॉर्ड करायचं आहे. हे संध्याकाळची रात्री 7:30-8ची वेळ आहे आदल्या दिवशी. आणि गदिमाने अक्षरशः 10 ते 12 मिनिटांमध्ये नवीन गाणं लिहून आणलं. ते गीत होतं स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण. आणि असं म्हणतात की जे मूळ गीत गदिमांनी लिहिलं होतं, जे बाबूजी म्हणाले त्यांना मिळालं नाही, ते गीत आणि ह्या गीतात फारसा फरक नव्हता. पण अप्रतिम काव्य गदिमांचं आणि त्याला अप्रतिम चाल बाबूजींची. आणि अशा रीतीने पहिलं गीत पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झालं ते 1 एप्रिल 1955 या दिवशी सकाळी. त्या दिवशी रामनवमी होती. बिलकुल. श्रीधरजी, ही भावना त्यातली जी महत्वाची आहे की प्रभू रामाच्या समोर त्यांचेच 2 पुत्र येऊन उभे आहेत. त्यांना माहित नाही की हे आपले पुत्र आहेत आणि ते रामालाच रामाची कथा सांगतायत. हा जो काही विचार
केवळ आणि केवळ कवीलाच सुचू शकतो हे 100% आहे. हो. पण ही भावना अगदी. ही कुठल्या संदर्भाने आहे का असं म्हटलं गेलं. वादातही अनेकदा संदर्भ दिले जातात की गीत रामायण हे वाल्मिकी रामायणावर बेतलेलं आहे. गदिमा यांच्यासारखा शब्दप्रभू केवळ आणि केवळ काही एकाच रामायणाच्या ग्रंथाचा संदर्भ घेईल असं नाही. त्यांनी विविध प्रकारचे अभ्यास केलेच असतील. गदिमांचा रचनेचा अभ्यास कसा आहे गीत रामायणाचा ते आपण उलगडून सांगितलं. गदिमांचं कसं की व्यासंग भरपूर, परंतु आपण म्हणतात तसं की त्यांनी हे जे गीत रामायण रचलं ते वाल्मिकी रामायण आधारित आहे. परंतु एकनाथ महाराजांचं रामायण आणि इतर जी रामायण आहे ते त्याचा त्याने अभ्यास नक्कीच केला असणार. पण गदिमांनी काय आहे, तो जो प्रसंग 56 प्रसंग जे गीत रामायणात मांडलेले आहेत ते सर्व प्रसंग वाल्मिकी रामायणातनं त्यांनी काही घेतले असले तरी स्वतःच्या प्रतिभेतून ते गीत निर्माण केलेलं आहे. म्हणजे ते ट्रान्सलेशन नाहीये, ते रूपांतर नाहीये, ते भाषांतर नाहीये, ती स्वतःची निर्मिती आहे गदिमांची. हे महत्वाचं आहे, कारण त्यांची अलौकिक प्रतिभा तीच त्याला कारणीभूत आहे. आणि त्याला बाबूजींनी योजलेले स्वर, म्हणजे असं आहे म्हणतात की गदिमा आणि बाबूजी हे अद्वैत आहे. म्हणजे जसे जसे गदिमांचे शब्द येतात तसे तसे बाबूजींचे स्वर त्याला लगडत जातात आणि त्यामुळे ते गीत म्हणजे शब्द आणि स्वर याचा एक संघ भाग बनतो आणि त्यामुळे ते रसिकांच्या मनाला ते भावतं. श्रीधरजी, आत्ताच आपण एक अत्यंत छान असा संदर्भ दिलात की गदिमांनी लिहिलेलं रामायण हे खरं तर एक गदिमा रामायण म्हणूनही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि दुसरा त्याच्याच जोडीचा संदर्भ आहे की जसजसे गदिमांचे शब्द तसतसा बाबूजींचा सूर. हा बाबूजींना गदिमांचे शब्द समजून घेण्यात आणि सूर लावण्यात मला वाटत नाही काही अडचण आली असेल. जसे गदिमा शब्दप्रभू तसे हे सुरांचे सरताज. आणि बाबूजींचं हे योगदान हे फक्त आणि फक्त शब्दसुरांपुरतं आहे असं नाही आहे. त्यांनी या आंदोलनात सुद्धा योगदान केलंय, ती आठवण ऐकायची आहे. बाबूजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, वीर सावरकरांचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी आधीपासूनच पहिलं राष्ट्र आणि बाकी सगळ्या गोष्टी इतर नंतर हे त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे 1955 मध्ये जो दादरा नगर हवेलीचा मुक्ती संग्राम झाला त्याच्यामध्ये बाबूजींनी भाग घेतला होता. 1989 मध्ये राम जन्मभूमीच्या मुक्ततेसाठी जो पहिला सत्याग्रह झाला तिथे बाबूजी गेले होते वयाच्या 70व्या वर्षी आणि त्यांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना तिथे अटक झाली होती आणि लखनौच्या तुरुंगात त्यांना काही दिवस ठेवलं होतं. हे का असेल तर ती एक तळमळ असते की आपला देश हा परकीयांच्या याच्यातनं मुक्त व्हावा, हे त्यांनी दादरा नगरहवेलीच्या सत्याग्रहात भाग घेऊन सिद्ध केलं होतं. तसंच हे होतं की ज्या रामाचं गीत रामायण आपण निर्मिती केलेली आहे म्हणजे शब्द आणि स्वरांनी, त्या रामाचं मंदिर किंवा त्या रामाची जन्मभूमी ही अशी कशी राहू शकते. 500 वर्ष एक मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या ज्या छोट्या मूर्ती तिथे त्या 1949 मध्ये ठेवल्या गेल्या आहेत हे योग्य नाही. आणि म्हणून ते मुक्ततेसाठी म्हणून जो सत्याग्रह झाला त्या बाबूजींनी हिरिरीने त्यात भाग घेतला होता. आणि तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की बाबूजी पूर्वीपासून जेव्हा आपण पत्र लिहितो ना तर वरती काहीतरी श्री लिहितो, ते श्री गुरु लिहितो, ते श्री गजानन प्रसन्न लिहितो. तसं बाबूजी पहिल्यापासून श्रीराम लिहायचे वर, त्या अगदी पूर्वीपासून श्रीरामावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती आणि त्यामुळेच हे सगळं गीत रामायण घडणं हे त्यामुळेच शक्य असं मला वाटतं. बिलकुल. या प्रवासात आणखीन एक घटक आहे आणि तो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्या पद्धतीनं बाबूजींना स्वातंत्र्यात त्याचबरोबर श्रीरामात रस आहे, राष्ट्रात रस आहे, तसाच त्यांचा सावरकरांविषयी सुद्धा स्नेह आहे. तो लपून राहिला नाही, हे महत्त्वाचं. अन्यथा आजकाल सावरकरांचं नाव घ्यायला अनेक जण कचरत असतात. आणि याच सावरकरांचा गीतरामायणाच्या निर्मितीतलाही काही संदर्भ आपल्याला देता येऊ शकतो का? हो, सांगतो मी. 1961 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्युंजय दिन साजरा झाला होता आणि तो समारंभ पुण्यात बहुधा 2 वेळा झाला. आणि दुसऱ्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर बाबूजींना म्हणाले की अरे सुधीर, मला तुझं गीत रामायण ऐकायची इच्छा आहे, कारण तू ह्या दोन्ही वेळेला तू माझं सागरा प्राण तळमळला गायलेस. बाबूजी म्हणाले हरकत नाही. मग काही दिवसांनी पुण्याला त्यावेळेचे पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचा सत्कार होणार होता स्वातंत्र्यवीरांच्या हस्ते. बाबूजी म्हणाले मी तिथे येतो
आणि आपल्याला एक 3-4 गाणी नक्की त्यातली ऐकवतो. माझी विनंती आपल्याला अशी आहे की माझ्या समोर आपण बसावं आणि मी आपल्या गाणी ऐकवतो. आणि बाबूजींनी तशी व्यवस्था करून घेतली, ती लोड, टक्के, गाद्या वगैरे घालून. आणि मग गाणं चालू झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर लोडाला टेकून बसले होते आणि गाणं ऐकत होते. आणि एक गाणं आलं त्यातलं, ते होतं म्हणजे दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्यातलं एक कडवं होतं, नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा. हे कडवं पूर्ण झालं आणि बाबूजींनी सावरकरांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. बाबूजी म्हणले, मला कळेना काय नेमकं झालं असेल. गाणं पूर्ण झालं. बाबूजी उठले, सावरकरांच्या पाया पडले. स्वातंत्र्यवीरांनी त्यांच्या पाठीवर एक थाप दिली आणि ते म्हणाले, मी कौतुक कोणाचं करू, तुझं करू का माडगुळकरांचं करू. तर बाबूजींनी असं लिहिलंय की एवढ्या मोठ्या क्रांतिकारकांनी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर जी दिली आहे ती कुठल्याही पारितोषिकापेक्षाही जास्त महत्वाची आणि मोठी आहे. ही एक गोष्ट. आणि त्यांनी बाबूजींनी त्याचं लिहून ठेवले की ते विवेचन केले की त्यांच्या डोळ्यात अश्रू का आले असतील. तर ज्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ त्यांच्या नशिबात वनवासच होता आणि दुसरं काहीच त्यांना मिळालं नाही, कुठलाही मान सन्मान मिळाला नाही, फक्त केवळ वनवास. आणि म्हणून ते कडवं त्यांच्या बाबतीत ते योग्य त्यांना लागू पडलं असं म्हणायला हरकत नाही, असं बाबूजी दिले. त्यांनी सावरकरांनाही सांगितलं नव्हतं एक त्यांच्या भावना, बाबूजींनी ज्या मांडल्या आहेत भावना, परंतु बाबूजींना ते वाटलं की नको आसू ढाळू आता पूस लोचन असं, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. बिलकुल. श्रीधर फडकेजी, आपण ही गोष्ट सांगत असताना तन्मयतेनं ऐकत असताना खरं तर अंगावर काटा येतो की ज्या पद्धतीनं उद्या राजपद मिळणारा राम एका क्षणात वनवासाला निघून जातो, त्याच पद्धतीनं ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलं त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्याचं श्रेय मिळालं नाही. खरं तर रामाची आणि स्वातंत्र्यवीरांची वेदना कदाचित एक असेलच. अर्थात रामानं वेदना सुद्धा सहन केली का आणि स्वीकारली का हा नंतर वेगळा मुद्दा आहे. पण या चर्चेत तुम्ही एक एक टप्पे उलगडून सांगता आहात, प्रेक्षकांनाही ते आवडतायत ऐकायला. पण केवळ आणि केवळ श्रीधर फडकेंशी आपण गप्पा मारल्या तर ते मला वाटतं श्रीधर फडकेंवरही अन्यायकारक असेल. त्यामुळे तुम्ही गावं आणि तुम्ही गायल्याशिवाय आम्ही तुम्हाला काही पुढचे प्रश्न विचारणार नाही. माझी विनंती आपल्याला अशी आहे की या प्रवासामध्ये तुमच्याकडून आम्हाला काही गाणी ऐकायची आहेत. तुमची पहिली पसंत कुठली, सगळ्यात जास्त लक्षात राहिलेलं प्रभावशाली गाणं कुठलं, ते एकदा सादर करावं. नाही, असं नाहीये. गीतरामायणामध्ये मला हे गाणं जास्त आवडतं आणि ते गाणं आवडत नाही असं होत नाही, म्हणजे माझ्या दृष्टीने तरी. कारण 56 गाणी, 56 वेगवेगळे प्रसंग आहेत आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा ते गाणी सादर करतायत, गातायत जी. तरी देखील आत्ताच्या गाण्याचा उल्लेख मी जो केला ते मी थोडक्यात म्हणून दाखवतो. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आता जे कडवं मी आपलं जसा उल्लेख केला ते आहे, नको आसू ढाळू आता पूस लोचनास, नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. क्या बात आहे श्रीधर फडकेजी, खरंच कौतुकास्पद रचना आणि तुम्ही आजही तेवढ्याच प्रभावी पद्धतीनं ती सादर करता आहात. या निमित्तानं एक छोटा प्रश्न आणखीन असा, आपण असं समजून चालू की
आत्ता या क्षणाला बाबूजी आपल्यात आहेत. अर्थात ते गेलेले आहेत याच्यावर कोणाचाही विश्वास नाही, कारण शब्दसुमनांच्या माध्यमातून, सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात आहेत. तुमच्या रूपानं तर ते आम्हाला भेटतच असतात. समजा ते आज असते तर 22 तारखेला ते नक्की अयोध्येत असते, यात काही वाद नाही. अगदी अगदी 22 त्याला तारखेला अतिशय आनंद, म्हणजे अवर्णनीय सगळा असं त्यांचा आनंद असतो. बिलकुल बिलकुल. मानवाच्या जगण्यामध्ये त्याला स्वप्नपूर्तीचे आनंद आणि अनुभव खूप कमी वेळा येतात. बाबूजींना हा आज नक्की तसा अनुभव 22 तारखेला निश्चितच आला असता. स्वतःच्या डोळ्यासमोर प्राणप्रतिष्ठा पाहताना ते आनंदले असते, आणि त्यांच्या डोळ्यात जर आनंदाचे अश्रू असते तर ओठांवर सूर कुठले असते. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, हे गाणं असतं. जेव्हा प्रभू रामचंद्र गदिमान लिहिलेलं गीत आहे, 52वं गीत आहे, की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेसह अयोध्येत परत येतात वनवास संपून, त्यावेळेस ते गीत आहे, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, पुष्पकयाना तुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार. सर्व अयोध्येतले प्रजाजन त्यांचं स्वागत करतात आणि गीत गातात. हे गीत बाबूजी नक्की म्हटलं असतं असं मला वाटतं. बिलकुल. मग नेकी और पूछ पूछ असं म्हणतात हिंदीमध्ये, आणि मी ती संधी सोडणार नाही. मी आग्रह करेन की तुम्ही ते गाणं निश्चित आमच्यासाठी सादर करावं, आणि प्रभुराम स्वतःच्या भव्य मंदिरात जात असताना आमच्या कानात ते गाणं गुंजत राहावं. त्रिवार जय जयकार राम, त्रिवार जय जयकार, जय जयकार, जय जयकार राम, त्रिवार जय जयकार, पुष्पकयाना तुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार राम, त्रिवार जय जयकार. अगदी 100% प्रभुरामाला सुद्धा हे ऐकून आनंद वाटेल की प्रत्येक भाषेत अशाच पद्धतीनं त्याचं स्वागत होतं, त्याचा आनंदोत्सव साजरा होतोय. अखिल भारतामध्ये या आनंद उत्सवाला पारावार राहणार नाही, आणि निश्चितच प्राणप्रतिष्ठेच्या पासून रामाच्या भक्तीच्या अनुषंगानं प्रत्येक पाऊल पुढं पडेल. मंदिराच्या निमित्तानं एक चर्चा, हे मंदिर व्हावं न व्हावं, मंदिर असावं का मंदिराच्या जागी शाळा असावी, रुग्णालय असावं, अशा विविध प्रकारचे वाद आहेत. मी त्या वादात तुम्हाला ओढणार नाही, पण एक गोष्ट नक्की विचारेन की हे मंदिर राष्ट्रमंदिर असावं अशी भावना आता मांडली जाते. तुम्ही रामभक्त आहात आणि राष्ट्रभक्त सुद्धा आहात. तुमच्या लेखी राम मंदिर राष्ट्रमंदिर कसं होऊ शकतं? परत सांगा, राम मंदिर राष्ट्र मंदिर कसं होतं? बिलकुल. राम आपला एक राष्ट्रपुरुष म्हणून मानतो ना आपण. राम राज्य जेव्हा आपल्या देशात यावं असं आपण सर्वजण म्हणत असतो, त्याचा अर्थ आपलं राष्ट्र समर्थ व्हावं, सर्व लोक सुखी व्हावे, या दृष्टीने आपण हा विचार करत असतो. म्हणून हे राष्ट्र मंदिरच आहे असं मला वाटतं. बिलकुल. प्रभुरामाच्या मंदिर उभारणीच्या टप्प्याटप्प्यांना आपण अनुभवत आहोत. या निमित्तानं तुम्ही सुद्धा आठवण सांगतो. जी जी बिलकुल बिलकुल ऐकायची आहे, नक्की ऐकायची आहे आपल्याला. नाही, 2 वेळा मी अयोध्येला जाऊन आलो, 2022 मध्ये आणि 2023 मध्ये, आणि गीत रामायणाचे कार्यक्रम झाले तिथे 2 वेळा. वेगळ्या ठिकाणी झाले, अयोध्येमध्येच पण वेगळ्या ठिकाणी, कारण मंदिराच्या जवळ काही गाणं वगैरे करता येत नाही. पण विलक्षण अनुभूती येते गात असताना. त्या म्हणजे त्या जागेचे काय महत्व आहे, काय महात्म्य आहे, काय माहित नाही, लक्षात येत नाही, पण महात्म्य आहेच. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असं आपण मानतो, आणि ते सत्य आहे. त्यामुळे ते अनुभव जे येतात ना, म्हणजे काय काय वेळेला गात असताना डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या. इतका सुरेख तो असा अनुभव होता. तर त्या 56 कडव्यांमधला असा कोणता विषय की जो अधिकाधिक माणसाला हेलावून सोडतो? प्रभुराम वनवासाला निघतात तेव्हा, कैकेयी आग्रह करते कौशल्याच्या रामाच्या बाबतीत तेव्हा, की आणखी कुठला? एक गीत आहे गदिमांचं त्यातलं, ते आहे सुमंताच्या मुखातनं. सुमंत सांगतो की प्रभू रामचंद्रांना ते अयोध्ये बाहेर सोडून येतात, आणि परत आल्यानंतर दशरथ राजा सुमंताला विचारतात की माझा राम काय रे म्हणाला.
ते जे गीत आहे ना त्याने अक्षरशः मन म्हणजे हेला होतं ते गाताना, कारण त्याचे शब्द, त्याला योजलेले स्वर, म्हणजे योजले म्हणजे त्याला आलेले स्वर असं म्हणायला हरकत नाही, सुरलेले स्वर, ते त्याच्यातलं शेवटचं कडवं बाबूजीने काय केलंय की आपण नेहमी जेव्हा कुठलंही गाणं म्हणतो त्याला त्याच्यावर ताल असतो, तबला वाजत असतो, इतर काही तालवाद्य वाजत असतं. परंतु इथे त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये संपूर्ण ताल बंद केला आणि मी दाखवतो आपल्याला. शेवटी करितानंद प्रणाम, शेवटी करितानंद प्रणाम, बोलले इतुके मुझे श्रीराम, बोलले इतुके मुझे श्रीराम. शेवटचं कडवं आहे. बोलत बोलत ते गहिवरले, बोलत बोलत ते गहिवरले, कमल नयनी त्या आसू भरले, आसू भरले, करुण दृश्य ते अजून सरले, अजून सरले, अजून सरले. गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी राम, उभे जानकी राम. क्या बात आहे. तुम्ही हा एक अनुभव सांगितलात, त्यातला संदर्भ घेतो आणि तो म्हणजे प्रभुराम सुद्धा आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी निघत असताना थोडेसे हेलावले आहेत. म्हणजे रामाची पूर्णपणे व्यक्तिमत्वातली जी रचना आहे ती सुद्धा भावनिक आहे. स्वाभाविक आहे. रामाला रामचंद्रांना, प्रभू रामचंद्रांना देव मानतो, पण ते असे एक वचन आहे, नर करणी करे तो नर का नारायण हो जाए. बिलकुल. तर मुळात मानव जातीत, मानव वंशात जन्म घेतलेले हे परमेश्वर, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने परमेश्वर रूप धारण केलं असं मला वाटतं. आणि सगळे माणसाचे सर्व जे काय दुःख आनंद सगळं त्यांना भोगायला लागले. बरोबर आहे की नाही? मला मी सांगू शकणार नाही, पण तुम्ही सांगा, बरोबर आहे का माझं? अगदी अगदी अगदी. परमेश्वराला मानव रूपात आल्यानंतर भोग चुकले नाहीत असं म्हणतात ते यासाठीच. आणि तुम्हाला एक प्रश्न आहे, थोडासा तो तुम्हाला खासगी वाटेल, पण तुम्हाला आज त्याची उत्तरं कदाचित जमली तर नक्की द्या. मला सांगा, ज्या वेळेला बाबूजी इतके दिवस, इतके वर्ष गीत रामायण सादर करायचे, ती परंपरा आता तुम्ही पुढे नेताय, तुम्हाला कधी राम भेटला का हो? नाही, मला माझ्या मनात राम आहे. आणि मी जिथे शांत एकटा बसलो असतो किंवा कुठे प्रवासात असतो, तेव्हा मी ज्या वेळेला विचार करत असतो तर ते येतोच विचार. म्हणजे आता भेटलं म्हणजे शेवटी काय हो, आपल्या मनात तो सतत राहिला पाहिजे, तेवत असलं, जसं निरांजन जसं तेवतं ना, तसं तो तेवत असला पाहिजे असं मला. क्या बात आहे. म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे की निरांजन तेवत असतं, हा जो शब्द प्रयोग आहे, तशी रामाची आठवण आपल्या अंतरी तेवत राहिली पाहिजे, हे तुम्ही स्पष्टपणे खुलेआम मांडलत. मग या प्रवासातला एक आणखीन मुद्दा आहे आणि मला तो थोडासा फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यकालीन दृष्टीनं तुमच्या पुढे मांडायचा आहे. एका पिढीकडून आता दुसऱ्या पिढीकडे गीत रामायण आलं, ते आणखी पुढच्या पिढ्यांकडे गेलं पाहिजे. पण आपण पाहतोय काय की बऱ्यापैकी मराठी समाज हा आता इंग्रजी माध्यमात आहे. या लोकांना कशी गोडी लागणार गीत रामायणाची? आता संदर्भासाठी सांगतो, तुम्ही 2-3 गाणी सादर केलीत, त्यातले बरेचसे शब्द हे पुढच्या पिढीला कळत नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता भक्ष सायका असा जेव्हा तो हरिणाला मारण्याच्या संदर्भातला गायनातला शब्द येतो, तेव्हा सायका म्हणजे काय असा प्रश्न नव्या पिढीला पडेल. ही मंडळी गीत रामायणापासून दूर जाऊ शकतील. आपल्याला त्यांना गीत रामायणाशी जोडून ठेवायचं आहे, कारण पर्यायानं त्यांना रामाशी जोडलं जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण म्हणाल तसं की आता जी निदान मोठ्या मोठ्या शहरातली मुलं ही इंग्रजी शाळेत जातात, इंग्लिश शाळेत जातात, त्यामुळे त्यांना तेवढ्या रामायण जरी शाळेत शिकवलं गेलं तरी ज्या पद्धतीने ते शिकवलं पाहिजे, आणि हे जे शब्द आहेत
हे त्यांना कळले पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई वडिलांची, की घरामध्ये कसे संस्कार ते मुलांवर करतात आणि मराठीचे जास्तीत जास्त त्यांना शिक्षण देऊन म्हणजे मराठीत खरं पहिले म्हणजे मराठीत घरात मराठीतच बोललं पाहिजे, हे एक. आणि मग त्याच्यातले हे जे वेगवेगळे जे शब्द आहेत ते एकदम पटकन कळणार नाही, परंतु हळूहळू कळायला लागेल. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मला असं वाटतं कदाचित काही पालकांना आवडणार नाही, परंतु ती त्यांचीच जबाबदारी आहे की आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना उत्तम मराठी यायला पाहिजे आणि हे गीत रामायण ऐकायला पाहिजे. त्यांनी गीत रामायण काय आणखी वेगवेगळी गाणी जी मराठीतली सुंदर आहेत ती सगळी. पण माझा अनुभव सांगतो की अनेक तरुण मंडळी आणि अनेक लहान मुलं देखील येतात. आता काल माझा नागपूरला कार्यक्रम झाला, अनेक लहान लहान मुलं देखील होती तिथे, तरुण मंडळी होती ऐकायला. याचा अर्थ असा आहे की गीत रामायण म्हणजे गदिमांचे शब्द आहेत, जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. ते मी फक्त थोडासा त्यांची क्षमा मागून तोवर नूतन गीत रामायण असं म्हणायला हरकत नाही, असं मला वाटतं. आणि प्रयत्न तर आता पुढे, आता काय माझ्या आणखी किती, मी 5, 7, 8 वर्ष जास्तीत जास्त गाईन. त्याच्यानंतर अरे नाही नाही, असं कसं. आमची इच्छा अशी आहे की तुम्ही अनंत काळापर्यंत गात राहावं, तुमचा सूर टिकेल, या आमच्या शुभेच्छा निश्चित आहेत आपल्याला. एक आता आम्ही आपल्या एका चाहत्याच्याकडून आलेली एक भेट दाखवणार आहोत. जेव्हा जेव्हापासून राम मंदिराची चर्चा सुरू आहे त्यावेळेला गीत रामायणाची पण चर्चा होते आणि एक चक्र बऱ्यापैकी सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, समाज माध्यमात ते दिसतंय आणि ते गीत रामायणाच्या संदर्भातलं आहे. ते चित्र आता समोर येईल. त्या चित्राच्या बद्दलची आठवण तुम्ही सांगा की हे नक्की काय आहे, कारण त्यात आम्हाला गाणाऱ्यांची नावं दिसतात, गाण्यांचे संदर्भ सापडतात, आणि हे काय आहे ते आपण सांगा. पुण्यात कार्यक्रम झाला तर पुण्यात ज्यांनी हे चित्र तयार केलं ते कुटुंब, ते आणि त्यांचे वडील भाऊ सगळेजण मला ते द्यायला आले होते तिथे हे चित्र. पण त्यांनी मोठ्या कागदावर आणलं असल्यामुळे मी त्यांची क्षमा मागितली. म्हटलं, ते म्हणले आम्ही हे तुम्हाला देतोय. म्हटलं अहो आमचं घर लहान आहे, लावायचं कसं, कारण ते तुम्ही जे इतकं उत्तम काम केलंय त्याचा मान ठेवला पाहिजे. कुठेतरी असं वेळं आपल्याला लावता येता येत नाही, तुम्ही मला एक छोटासा त्याची एक प्रिंट करून जर दिलं तर चालेल. तर ते हो म्हणाले. तर बघूया आता कधी मिळेल ते. परंतु तुम्ही जे म्हणतात की सोशल मीडियावर जे सगळीकडे आता व्हायरल होत आहे व्हॉट्सअपवर आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवर, त्याच्यामध्ये त्यांनी पण फार, त्यांचं नाव बहुधा श्री गोखले असावं असं मला वाटतंय, कारण ते मध्यंतरात मला भेटले होते कार्यक्रमात. तर त्यांनी संपूर्ण गीत रामायणची 56 गाणी, त्या सर्व गायकांची नावं, त्या गीताचा प्रसंग, नंतर कुठलं गीत आहे, कुठला राग वापरलाय, कुठला ताल वापरलाय, बहुतेक कारण मी घाईत असल्यामुळे संपूर्ण व्यवस्थित ते माझ्यासमोर असून देखील बघू शकलो नाही. त्यांची आता मी इथे जाहीर क्षमा मागतो त्याबद्दल. परंतु हे सर्व माहिती त्यांनी त्या संपूर्ण गोल चक्रात केलेली आहे आणि खरंच त्यांचं कौतुक आहे की इतकं सुंदर काम त्यांनी केलेले आहे. त्यांचं अभिनंदन. बिलकुल फडके साहेब, आपल्या या संपूर्ण चर्चेमध्ये गीत रामायणाच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोहोचता आलं, लोकांनाही या निमित्तानं गीत रामायणाशी आम्हाला जोडता आलं. हा खरोखरच अत्यंत आनंददायी अनुभव आहे. आम्ही हा अनुभव जपून ठेवू, वारंवार लोकांपर्यंत पोहोचवत राहू. तुम्ही प्रत्यक्ष रूपाने तो अधिकाधिक वर्ष पोहोचवा अशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि तुमच्यासह सर्व गीत रामायणाच्या टीमला आमच्याकडून जय श्रीराम. जय श्रीराम. विशेष मुलाखतीच्या या सत्रात तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.